शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपवर हल्लाबोल केला होता। आज मुख्यमंत्री कल्याण डोंबिवलीमध्ये सभा घेणार आहेत। शिवसेनेच्या आरोपांना ते काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलंय। तर आज उद्धव ठाकरे कोल्हापूरमध्ये प्रचार सभा घेणार आहेत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ देखील आज कल्याणमध्ये धडाडणार आहे। त्यामुळे या तीन नेत्यांच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती घेण्यासाठी जाऊया। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या कल्याण डोंबिवलीवरून आपल्या बरोबर आहेत। विशाल, आज प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या तोफा कल्याणमध्ये धडाडणार आहेत। एक म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आणि दुसरी म्हणजे आज मुख्यमंत्री कल्याणमध्ये येतात। उद्धव ठाकरेंनी काल त्यांच्या प्रचार सभेमधून भाजपवर जोरदार टीका केली होती। त्याच्यावर निश्चित लक्ष लागलेले की आज मुख्यमंत्री या व्यासपीठावरून या प्रचार सभेतून काय उत्तर देणार आहेत। काय नेमकं दिसतंय चित्र? अनुपमा, आपण सुरुवातीपासूनच बघत आहोत की मुख्यमंत्री हे स्वतः जातीनं कल्याण डोंबिवलीच्या प्रचारात उतरत आहेत। या निवडणुका लागल्याच्या काही दिवस आधीपासून मुख्यमंत्र्यांनी जातीनं लक्ष दिलं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये विशेषतः प्रचारामध्ये। विकास परिषद असेल, मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेतली, मुख्यमंत्री इथे हजर होते। त्यानंतर कॉफी विथ सीएम, ऑनलाईन लाईव्ह चॅटिंग या प्रोग्राम्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी डोंबिवली कल्याणमध्ये सातत्यानं इकडे संवाद साधला नागरिकांशी। गेले अनेक दिवस मुख्यमंत्र्यांचे दौरे होत आहेत। इकडे 27 गावांमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी इकडे सभा घेतली। त्यामुळे मुख्यमंत्री आहेत ते थेट या मैदानात उतरले आहेत प्रचारासाठी भाजपच्या। आज आपण इथे म्हणू शकतो की या मुख्यमंत्र्यांच्या एका पाठोपाठ एक अशा तीन सभा आहेत। पहिली सभा कल्याण होत आहे, दुसरी सभा कल्याण पूर्वेला होत आहे आणि तिसरी सभा जी आहे ती डोंबिवलीला होत आहे। मुख्यमंत्र्यांनी एकूणच आपण महिनाभराचा कालावधी बघितला तर विरोधक टीका करत आहेत ते कटाक्षाने टाळून, त्यांना उत्तर देण्याचं टाळून केवळ विकास या मुद्द्यावरच आपला एक फोकस केंद्रित केलेला आहे। मात्र काल ज्या प्रकारे डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंनी थेट हल्लाबोल केलेला आहे मुख्यमंत्री आपल्या या राज्य सरकारवर, ते पाहता आज मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष राहिलेलं आहे। सरकारमध्ये सामील आहेत उद्धव शिवसेना, तरी सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये थेट हल्लाबोल शिवसेनेने केलेला आहे। इतके दिवस गप्प बसलेले मुख्यमंत्री किंवा भाजपा आता काय भूमिका घेणार, थेट हल्लाबोल उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेवर करणार का, हेच आपलं लक्ष लागलेलं आहे या कल्याणच्या सभेकडे। तर दुसरीकडे राज ठाकरे सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून आपली तोफ जी आहे धडाडत ठेवलेली आहे। डोंबिवलीमध्ये त्यांनी पहिल्या सभेमध्ये भाजपावरती हल्लाबोल केला होता, तर दुसरी सभा जी घेतली होती कल्याणमध्ये तिच्यामध्ये सुद्धा त्यांनी थेट शिवसेनेवरती हल्लाबोल केला होता। आणि शिवसेनेची आंदोलनं ही फुसकी असतात, आंदोलनं कसली करतात या प्रकारची जी आहे टीका ती मनसे अध्यक्ष सातत्यानं मांडत आहेत। दुसरा मुद्दा राज ठाकरे जे आहेत ते नाशिकचा विकास ज्या प्रकारे मी करून दाखवलेला आहे आणि चालू आहे त्याच प्रकारे कल्याण डोंबिवलीचा सुद्धा विकास आम्ही करून दाखवू, त्यामुळे एक हाती सत्ता ही केवळ आम्हालाच द्या, हे जे मुद्दे आहेत ते सातत्यानं आपल्या सभांमधून मांडत आहेत। आजची सभा म्हणजे आज कल्याणमध्ये दोन महत्त्वपूर्ण नेते जे आहेत मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या दोन्ही तोफा ज्या आहेत धडाडणार आहेत। अनुपमा, नक्कीच, आणि याच घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। विशाल, आपण तुमच्याकडून आणखी ताज्या घडामोडी तिथल्या जाणून घेणार आहोत। मात्र आज कल्याण आणि डोंबिवलीतल्या या प्रचार सभांकडे निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असं म्हणायला हरकत नाही। काल उद्धव ठाकरेंनी प्रचार सभेमध्ये केलेली थेट घणाघाती हल्ला आणि त्यानंतर आज आता मुख्यमंत्र्यांचे कल्याण डोंबिवलीमध्ये होणाऱ्या तीन सभांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। अर्थात काल कोल्हापूरमधल्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी इतर पक्षांवर टीका केली होती, पातळी घसरत चालली आहे प्रचार असं ते म्हटले होते। त्यामुळे आज आता काय उत्तर देतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। जाऊया कोल्हापूरमध्ये, आमचे प्रतिनिधी सध्या आहेत प्रताप नाईक। प्रताप, कोल्हापूरमध्ये आज उद्धव ठाकरे बरसणार आहेत, निश्चितच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काय नेमके कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे बोलतात, काय सध्या तिथलं वातावरण आहे, कितपत उत्सुक दिसतात सगळेजण? नक्कीच कोल्हापुरातलं निवडणुकीचं वातावरण आहे ते जोरात तापलेलं आहे। कारण काल बघतोय की आपण मुख्यमंत्र्यांची सभा झाली, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या नेत्यांचं नाव न घेता अप्रत्यक्षरित्या नेत्यांवर टीका केलेली आहे। त्याचबरोबर शिवसेनेचे नेते सुरुवातीपासून भाजपवर तुटून पडलेले आहेत। त्याच्यामुळेच आज उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपचा समाचार घेतात का, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। कारण याचं असं आहे की ताराराणी आघाडी याच्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार दिलेले आहेत आणि असं असताना भाजपनं त्यांच्यासोबत युती केलेली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी शिवसेना त्यांच्यावर वारंवार टीका करत आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज उद्धव ठाकरे या
तारा राणी आणि भाजपच्या आघाडीबाबत काय बोलतात, राज्य सरकारच्या धोरणाबाबत काय बोलतात, त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टीकेचं कसं लक्ष करतात, याकडे सगळ्या कोल्हापूरकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आपण बघतो की प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला उद्धव ठाकरे कोल्हापुरात सभा घेतात आणि आजची सभा जी आहे त्या सगळ्यात दिग्गज नेत्यांमध्ये महत्त्वाची सभा म्हणायला काय हरकत नाही आहे, कारण काल मुख्यमंत्र्यांची सभा संपलेली आहे, आज अजित पवारांची सभा 7 वाजता सुरू होणार आहे, त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची सभा आहे, त्यामुळं या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। अनुपमा, खरे, आणि उद्धव ठाकरे काय नेमकं आश्वासन आज कोल्हापूरकरांना देतात, जे टोल मुक्तीसाठी कोल्हापूरकर वाट पाहतात, खरंच उद्धव ठाकरे सुद्धा त्याबाबत काही बोलतात का? कारण गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमधलं राजकीय वातावरण ते वेगळ्या पद्धतीने आणखी तापत चाललेले, 2 सत्ताधाऱ्यांमधली भांडणं आपण कोल्हापूरमध्ये सुद्धा पाहू शकतोय। एकंदरीतच दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद प्रताप आणि तसंच विशाल, दोघांकडूनही आणखी ताजी माहिती घेऊ प्रत्येक बातमीपत्रामध्ये। जाऊया पुढच्या बातमींकडे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।